हाय एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एवढं सुंदर घर सोडून बघा की कामाधंद्यामुळं बाहेर जायची बारी आली आहे. तर इथं कारभारी काय मी आम्ही तिघंजण घराला कुलूप लावून आता निघालो जीवरला. तर जीवरला चाललो आहे. कशासाठी चालले आता तुम्हाला सांगते मी. आपल्या गाडीला सर्व्हिसिंग करायची आणि मेन महत्त्वाचं तुम्हाला सांगते, आम्ही कामाला जातो ना, तर कामाला बारामतीला जातो 11 ते 11 यायला टायमिंग होतो. सिटीमध्ये मला बऱ्याच ताई म्हणजे कामावर ज्या आमच्या एक मावशी ताई आहे का नाही, ती म्हणत होती चला हो पुढं. मी ती चालत चालत मला व्हिडिओ करायचा आहे. पुढं सावली बघून थांबवा. चाललं तळ्याला वरनं जीवरला. तर ती मावशी मला म्हणत होती की राधा, तुझ्या गळ्यात कानात लय दिसतंय आणि तुम्ही अंधारचं जाताय म्हणली चालत चालत. तर कसं आहे, माणसं चांगली नाहीत म्हणली. गळ्यातलं हिसकावून हे ते नेलं आपल्या जीवाला पण कार आणि जीवाला बी. कारण एवढं महागा मोलाचं एक तर गरीब परिस्थितीतून आपल्याला भेटत नाही. गेलं चोरी बिरीला तर काय करणार. आपल्या जीवाला पण धोकानं सोन्याचा डाग पण निघून जायचा आणि आपण जीव मारून केलेला असतं या. पण अडचणीच्या टायमाला उपयोगी येतं या, हे का नाही. म्हणून माणूस करून ठेवतो. पैसा काय जवळ राहत नाही. त्यामुळं मी थोडं करून साठवून गळ्यातलं कानातलं गळ्यातला गंठण हे ते. एक काळ असा होता की माझ्या ब्लाऊजला बटन नव्हतं. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं म्हणा, नवऱ्याची इज्जत काढून म्हणा, गरिबीचं भांडवल करून म्हणा, कसं बी म्हणा, इज्जत न घालवता कमवलं थोडंफार. तुमच्या आशीर्वादानं म्हणा, तुमच्या सपोर्टमुळं म्हणा, स्वतःचं हक्काचं घर झालं. ज्यांना वाटत होतं की मी रस्त्यावर पडन, माझी लेकरं रस्त्यावर लहानाची मोठी होते आणि आयुष्यभर आम्ही विटेवरच काम करन, आयुष्यात आम्ही कधी सुधरू शकत नाही. भले नवरा दारुड्या असू द्या माझा, पण त्या नवऱ्यासंग मी संसार केला. ज्या बाईच्या ब्लाऊजला बटन नव्हतं ते आज चांगल्या साड्या घालते, पाहिजे तसं राहते. सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याला भांडून मी कमवलं होतं आणि गरीब परिस्थितीमध्ये सहजासहजी भेटतच नाही. भेटतं का नाही भेटत. मग त्यातूनच मी थोडंफार केलं होतं. थोडं साठवून म्हणा, स्वतःचा जीव उपाशी मारून म्हणा, कसं तर केलंच होतं. कारभार थांबलं तिथं. त्यांना कुणाचा फोन आला, काय रिकामं फोन येतात कारभारीला, पण काय का म्हणा धामाचं रिकामं. उगा मला गरज लागली का नाही, त्याच्या संग कॉन्टॅक्ट नाही झालं म्हणून मी बॅलन्स केला होता त्यांना. मग आता म्हणलं आपण रातचं अंधारचं जातो आणि कुणी एखाद्यानं भीती जर घातली का ना, माझ्या मनामध्ये तशीच भीती राहते. वाऱ्याचा लय आवाज येत असत तुम्हाला, हे का नाही. येऊ द्या आवाज, त्याचं काय असतं बाबा. मला माझा तर आवाज स्पष्ट येतोय. आपल्या राधाताईचा साऊंड लय भारी आहे. तर म्हणलं चला गोल्ड लोन करावं म्हणलं, कारण आता आपल्या रूम पण वेगळी घ्यायची ना. मग आपल्याला डिपॉझिट ही ती लागल. पहिले रूम केली स्वतःची ही ती, त्या टायमाला ज्या ताईंना आपल्याला तिथं नेलं होतं तर त्यांना डिपॉझिट ही ती भरलं. मग म्हणलं आता आपल्याला दुसरी रूम घ्यायची म्हणलं, आपल्याला डिपॉझिट ही ती म्हणजे लागल म्हणलं. आणि आपण कुणाला मागायचं म्हणलं. आता सध्या तर माझ्याकडे पैसे नाहीत बरं का, पण मग म्हणलं गोल्ड लोन करावं. आपलं सोनं पण जपून राहील, आहे का नाही, म्हणजे व्यवस्थित राहील. आणि दुसरी गोष्ट तर ती पैसे आपल्या खर्चायला पण भेटलेलं. म्हणून कानातलं काढलं आणि चांदीच्या रिंगा घेतल्या होत्या, त्या कानात घातल्या. म्हणलं बघावं म्हणलं चांदीचं गळ्यातलं निघलंय म्हणते ती सगळेजण.
घ्यावा म्हणलं एखादं चांदीचं गळ्यातलं आणि सोन्याचं म्हणलं गोल्ड लोन करावं हे का नाही. कानातलं 5,000 ठेवावं म्हणलं आणि गळ्यातलं 5,000, 10,000 म्हणजे जास्त समजा सोडवून जरी आणायचं म्हणलं तरी आपल्याला जास्त लोड नको. मग काही एक पगार जरी झाला तरी जमा करून आपलं सोडवायला येतंय गळ्यातलं कानातलं है का नाही. तसं मला पगार 15,000 आहे, मी तुम्हाला सांगितलंच. बारामतीमध्ये पेमेंट माझं 15,000च आहे. काय 4,000 रूम भाडं गेलं तर 1,000 रुपये राहतंय आपल्याला बॅलन्स हे ते करायला, चहा पाण्याला है का नाही. कारभारीला लागलच की काम. दारू नाही पिलं, नवरा जर माझा नाही कामाला गेला आणि दारू नाही प्याला तरी पण मला माझ्या तोंडावर टवटवी हसून खेळून असते. मनामध्ये किती जरी दुःख असलं का नाही तर हसून खेळून राहावं लागतं मला. तर तुम्हाला सांगते अशी परिस्थिती होती तर माझ्या दोन्ही पोरींना म्या कानातलं सोन्याचं केलंय, दोघींना पण गळ्यातल्या चांदीच्या साखळ्या केलेल्या आहेत. सोन्याच्या नग म्हणलं तर लेकरं आपली जपत नाही ती, चपला ती सांभाळत नाही ती, काय नाही ते का तरी कावीचं 2दा कानातलं गमावलंय भटीवर. आणि चांदीच्या रिंगा किती गमावल्या हा चांदीच्या, मग ती गमावलंच की शेवटी. मग कावीला सोन्याच्या रिंगा झालं की माझ्या ह्या कानात. हा मग ते त्याला फास्ट टाकलेला आहे कानातल्याला इकडून ये. तर माझ्या दोन्ही पोरींच्या छोकुलीच्या पण कावीच्या पण गाण्यामध्ये सोन्याचा आहे. दोघींना पण मी साखळ्या केल्या होत्या. परत मला पण पाहिजे तसा डाग मी घेतला. म्हणजे सुरुवातीला मी 4 म्हणजे सुरुवात 4 महिन्यापासून केली आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं झालं. पण आता भीती वाटायला लागली आहे. सगळीजण तसे म्हणायला लागली मला. बारामतीमध्ये आम्ही ज्या कामावर जातो ना त्या ताई म्हणायला लागल्या की आपल्याला मस्त हवस वाटते ही ते. आणि मी काय हवस म्हणून किंवा आनंद म्हणून किंवा मी चांगली दिसावं म्हणून मी केलेलं नाही. तर आपल्याजवळ पैसे टिकत नाही, आपला नवरा असला आहे. मग त्यासाठी मी करून ठेवलं होतं थोडं 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 करून. 2 पैसे आले की त्याच्यामध्ये थोडी भर टाकायची असं करून करून केलं होतं. मग मी म्हणलं की चला आता म्हणलं गोल्ड लोन करावं. ती पैसे आपल्याला वापरायला होत्या. म्हणजे आता कशाला वापरायला तुम्हाला सांगते डिपॉझिट, परत तिथं गेल्यावर गॅस आपल्याला आज उद्या संपन हे ते. कारण त्या एकत्र राहून जमतच नसतं या. कसं तुम्हाला किती वाटतं की आपल्या राधाताईचा हाल होत्याला दोघींना एकत्र. स्वातीनं मी आम्ही एकत्र राहीन, आमचं रूम भाडं वाचन, अर्ध भाडं भरल, ते सगळं झालं खरं. पण कसं आहे माहिती आहे का, ज्याच्या त्याच्या घरामध्ये ज्यानं त्यानं केलं ना तर ती बरं पडतं. असं नको व्हायला की तिला वाटायला नको की मी जास्त खर्च होतोय माझा घरात, किंवा मला पण वाटायला नको किंवा ती करते म्हणून मी जर बसले तर तुमच्या पण नजरेमध्ये येतं की स्वाती करते, राधी करतच नाही. परत आणि कसं आहे माहिती आहे का, मी कधीच वाईट कमेंट करणाऱ्याच्या कधीच नजरेमध्ये मी चांगली नाही. बरोबर आहे का. मी काय बी केलं ना तर मी त्यामध्ये माझी चूक काढतातच. त्यामुळं मला का नाही आता असं वाटतं की का नाही आता आपण शिटीत गेलो ना तर शिटीत गेलो तर तसं सुधरून दाखवायचं, सुधरूनच दाखवायचं. कारण बारामतीमध्ये माझं लग्न झाल्यापासून जायची वेळ पहिलीच आहे. मग त्यासाठी मी म्हणलं जे होईन ते होईल. आणि आपलं सोनं पण आपण बुडवून नाही द्यायचं. थोड्या पैशामध्ये, चला वाराचा लयच आवाज सुटला, थोड्या पैशामध्ये गोल्ड लोन करावं, ती पैसे आपण वापरावं आणि सोनं पण सेफ राहतं. आणि आपल्याला पण काय का आपल्या पण गळ्यामध्ये लायसन येते. तर बघू मी आता निघालोय आम्ही कारभारी. ही गाडीला पण आपल्या सर्व्हिसिंग करायची. बरेच दिवस झालं गाडीला सर्व्हिसिंग नाही काय नाही. ह्या बघा हे असलं लागतं आम्हाला कामाना धामाचं. चला चला की झालं म्हणजे अजून राहिलंय म्हणा पण का हो पुढं लवकर या. गाडीला सर्व्हिसिंगला किती लागतात पैसे? 500-600 रुपये झालं. 10,000 तर 600 रुपये गेलं. परत सण्याला कपडे घ्यायच्यात या नाईट पॅन्ट. ही छोकुलीला काय आता मध्येच घेतलेलं आहे तर 2 टॉप घेतलं, 2 लेगीज घेतलेले आहे. त्या छोकुलीचं सगळं मिटलेलं आहे. आता छोकुलीचं काय नाही घ्यायचं छोकुलीला आता मध्येच. जरी तिच्या आत्यापाशी असली तरी पण खर्च माझा मी करते. माझी छोकुली तुम्हाला सांगते हॉस्टेलला माझ्यापाशी तर जास्त नव्हतीच, तुम्हाला तर माहितीच आहे. आली तर 4 महिने 6 महिने राहिली गेल इकडं तिकडंच असते. कारण ती का बहीण भावनाचं पटत नाही आणि मला पण सारखं हेड करू वाटत नाही. आणि लोकांना वाटतं की हिला लेकरं सांभाळू वाटत नाही आणि असं तसं काय पण म्हणतात. पण ज्याची त्याची प्रॉब्लेम, ज्याची त्याची अडचण, ज्याची त्याला माहिती असतंय. बरोबर आहे का नाही. आणि काय लोकाच्यात नाही. ती माझ्याच नंदाच्या घरी आहे छोकुली. मग सण्याचं पण असं तसं व्हायला लागल्यावर मग ननंदबाई म्हणली की आणून ठेव म्हणली सण्याला पण.
कावीला पण ठेव म्हणत होती, पण कावी माणसात खपतच नाही. कावीला उलट सुलट बोलते, कुठंच खपत नाही. म्हणून कावी इकडं तिकडंच असते. आता स्वातीपाशी होती बघा, गेल्या वर्षी आष्टीला छोकुली शाळेला किती 2-4च महिने होते. तिचा धाकला न्याला सगळं झालं आणि परत छोकुली म्हणली नको मम्मी मला नाही इथं राहायचं. आणि आपण जोर जबरदस्ती करून चालत नाही. माझं सगळं लेकरांच्या मनावर लेकरांचं, नवऱ्याच्या मनावर नवऱ्याचं. मग वाटतं चल जिंदगी एकदाच हाय, मस्त सगळ्यांना जगावं असं वाटतं मला. जन्म घेतलाय ना तर चांगलं जगून निघायचं. कुणाच्या मनात पण नाही बसायचं, कुणाच्या कपाळात पण नाही बसायचं, है का ना. सगळ्यांच्या मनात बसायचं पण कपाळात नाही बसायचं, डोक्यात नाही बसायचं. म्हणून लेकरांना पण मी त्यांच्या मनानं जगून देते. माझ्या छोकुलीला मी कधी चूल पेटवून दिली नाही ना, कधी चहा उकळायला सांगितला नाही. म्हणून तिला काय अजून स्वयंपाक हे ते काय जमत नाही. पण तिला कौतुक वाटतं की आत्यानं मला हे शिकवलं मम्मी, आत्यानं मला ते शिकवलं मम्मी, असं सांगत असते. ते अधूनमधून होता आमचा फोन. मग सण्या पण आता ननंदबाई पशीच आहे, छोकुली ननंदबाई पशीच आहे. मग सण्याला दप्तर ही ती काल घेऊन दिलं तर मी. आज म्हणलं त्याला कपडे ही घ्यावा म्हणलं. काय म्हणलं अजून 2-3 हजार रुपये जात्याला म्हणलं. मग परत आता आजचा तर दिवस माझा इथंच जातो या, आणि उद्याच्याला जायचं मग बारामतीला डायरेक्ट कामावर. जमला आज तर आजच जाईल. काय नाही, किती जरी उशीर झाला तरी काय तिकडं शिटीत माणसं जागा असते याच 9-10 वाजूस्तर, हे का नाही. त्यामुळे काय अडचण नाही. फक्त रिक्षा लवकर भेटला, गाड्या लवकर भेटल्या म्हणजे काय अडचण नाही. आपल्या गावाकडे यायला गाड्यांची अडचण आहे. चला की आता तिकडं गेल्यावर लागल 2 पैसे. आणि खरं तर मला नव्हतं बरं का हे, मी तर पगाराचीच वाट बघत होती. पगार झाल्यावर रूम हे ते बघावं करावं. पण परत डोक्यात आलं की त्या मावशीनं सांगितलं, बऱ्याच जणांना सांगितलं मला की तुम्ही जर एवढं शिटीत डाग घालून हिंडणार म्हणल्यावर तुमच्या बी जीवाला धोका. कसं गरिबी लायकीतून आपण कसं बसं जीव मारून केलेला असतं या. आणि मग ती गेल्यावर किती वाईट वाटत. त्यातमध्ये सुट्टी आपली 11-11:30 वाजता. 11 वाजता घरी जाऊस तर 11:30 वाजता त्या. आणि सगळं वातावरण काय म्हणतात ते, सगळं सोसायटी ही ती बंद असते सगळं. आणि नेलं एखाद्यानं ओढून झालं. जीवाला काय कमी जास्त तर काय करायचं. आता बारामतीतलंच उदाहरण घ्या की त्या दिवशी कालच गर्दी होती इंदापूर गाडीला, आणि मी गाडीत चढायला लागले तर मागच्या मागं मला ओढलं होतं. तर तुम्हाला सांगते मला फास लागला होता. हो का, इथं कुठं तर फाटलंय पण स्टॉल हे असं धरून ओढल्यामुळं. आणि मग मला इष्टीत कळालं. एक उभा राहिल्यावर मागं उभा राहिलेली एक ताई मला म्हणली, अहो तुमच्या गळ्यातल्याचा सगळा दोरा निघलाय. हा म्हणलं, अहो झटपट झाली ना गर्दीमध्ये थोडीशी म्हणलं, त्यामुळे ते निघलं असं, काय अडचण नाही. मग म्हणलं कुठं बी आपण हे जाणार हे ते, एकटं तर एकटं पण मी हिंडते. कारण आपल्या संग हिंडवायचं म्हणल्यावर गाडी खर्च आला आणि ते ज्याची त्याला कामं असते ते, बरोबर आहे का नाही. मग त्यासाठी आता निघाली जीवूरला. बघते गोल्ड लोन किती होतंय किती नाही करते. किती का होईना पण आपल्याला 10,000 रुपये मी काढणार आहे, जास्त नाही. उद्या सोडवायचं म्हणल्यावर आणि लय मोठी रक्कम लागली आणि नसल्यावर आपल्याकडे तेवढी रक्कम काय करायचं. मग बुड तर बुडतंयच मग ते, आहे का नाही. मग बुडवून तर नाही द्यायचं, कारण माझ्या हौस आहे. उद्या काय कार्यक्रम हे ते असला असतंय का नाही. मग सगळ्या बायानं डागडुग. गावाकडं बघा शिटीमध्ये आणि गावाकडं किती फरक आहे. गावाकडची माणसं जे शिटीत गेलेले त्यांना माहिती असते सगळं. आहो चला ना काव्या चल. वरडाय सुद्धा ही नाही, माझा घसा दुखतो या. इकडं आल्यावर परत बोरचं पाणी पिले त्यानं घसा दुखतो या. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. मी आता गोल्ड लोन करणार आहे आणि येताना मी काय घेऊन येणार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल.